सोलापूरमधून बातमी आहे। सोलापूरच्या माढा तालुक्यात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे 16 गावं पाण्याच्या विळख्यात अडकली आहेत। त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी 15 रुपये घागरीला द्यावे लागतात। ही व्यथा 80 वर्षाचे नाईकवाडी यांनी व्यक्त केली आहे। पाहूया। कायम दुष्काळी असणाऱ्या माढ्यात सध्या भीषण महापुराची स्थिती आली आहे। आपल्या सोबत ग्रामस्थ आहेत दारपळचे। किती वर्षात असा कधी पाऊस बघितला? मला वय झाले 80। बस ही पहिले 2 किलोमीटर पाणी आहे, वस्ती आहे 2 किलोमीटर तिकडे। बर आता तुम्हाला घराकडे जायला रस्ता नाही का? इथं आहे आपली वस्ती सगळं कलाय। बर पाणी आले का तुमच्या इथे? तर काय झाले, पाणी आले काय? सध्या पाणी प्यायच्या पाण्याची काय अवस्था आहे? मग 15 रुपयाला काय काय 15 रुपयाला विकत द्यायला लागलेत पाणी? काय नदी किनार फिल्टर बंद पडलं ना, लाईट नाही, पाणी मोटर गेले। मग आता घरात कोण कोण अडकले? घरात आमच्या अजून कोण नाही गावात। आम्ही म्हातारी नातू इथं असतो। बर झोपाय बर घर आमचं लांब आहे गावाच्या बाहेर। पाणी 15 रुपयाला घागर मिळते, पण खाण्याचा प्रश्न मात्र कायम आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा दारपळ। दरम्यान सोलापुरातल्या माढा तालुक्यातील उंदर गावात देखील पूरस्थिती निर्माण झाली आहे। गावाला पूर्णतः पाण्याचा वेढा आहे। माढा तालुक्यातील वाकाव आणि उंदरगाव इथे पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एअरलिफ्ट सुविधा उपलब्ध करून देण्याची आमदार अभिजित पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली। दरम्यान प्रशासनाच्या सांगण्यानुसार वाकावमध्ये फक्त 90 लोक अडकलेले आहेत आणि ते घरात सुरक्षित आहेत। वाकाव आणि उंदर गावाला पौराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे आणि या सगळ्या लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याची मागणी अभिजित पाटील यांनी केली आहे। सीना माई कोपलेली आपण पाहू शकतोय। माढ्याची ही भीषण अवस्था आहे। माढ्यातली जवळपास 16 गावांना पाण्याने वेढलेलं आहे। शेकडो लोक घरात अडकून पडलेली आहेत। सध्या प्रशासन यांना रेस्क्यू करण्याचं काम करत आहे। आतापर्यंत 1,500 ते 2,000 लोकांना इथं प्रशासनाने हलवलेलं आहे। अजूनही लोक अडकलेली आहेत। वाकावसारखं जे गाव आहे नदीकाठचं, तिथं एक एक मजले पाण्याखाली गेलेले आहेत। तिथे जवळपास 300 ते 400 लोक अडकलेली आहेत। सध्या जे रेस्क्यू यायला एनडीआरएफची टीम येत होती, त्यांनी ज्या पद्धतीने रात्रभर लोकांना बाहेर काढलेले, मात्र आता त्यांचं दमून गेल्यामुळे दुसरी टीम आता मागवायचं काम सुरू झालेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांशी थोड्या वेळापूर्वी बोलले असता जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की आता मिलिटरीची मदत या माढा आणि करमाळ्यासाठी घेतली जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी हा फटका बसलेला आहे, हा महापुराच्या फटक्याने हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेलेली आहे। शेकडो घरं पाण्यात आहेत आणि हजारो नागरिक याच्यामुळे बाधित झालेले आहेत। सध्या आमदार माढ्याचे जे आहेत अभिजित पाटील हे स्पॉटवर जाऊन भेटतायत। सीना नदी कोपलेली असल्यामुळं ह्या प्रशासनाकडून नेमका अंदाज येत नाही किती पाणी सोडलेलं आहे आणि त्यामुळं नागरिकही घाबरून गेलेले आहेत। ज्या पद्धतीने पाणी कमी होईल म्हणत असताना वाढत चाललेलं आहे, त्यामुळे सध्या तरी माढ्याची भीषण परिस्थिती आपण पाहू शकतोय आणि 16 गावांना पाण्याचा वेढा पडलेला आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा, उंदरगाव।